आलो कॉलेजवरून आणि कॉलेजमध्ये काही ब्लॉग काढला आणि आता कॉलेजवरून आल्यानंतर आज गाडीमध्ये काय झालं काय माहिती काय काय झाले पंक्चर तर गाडी पंक्चर झाली ती नीट करतोय. सो गाईज कॉलेजवरनं आल्यानंतर जी झोपलो ते आता 8 वाजलेत. आत्ता उठलो. आता बघा असं एवढं दमून रोज यायचं हे टायमाला असं कधी पण अचानक झोपायचं. व्लॉग कसा काढायचा तेच कळत नाही आहे. कालचा ब्लॉग अजून गेला कारण आल्यापासून फोन सानूला दिला होता. सानू कुठे घेऊन गेलं काय माहिती. तो गेला मला लागली झोप. अंग भरपूर दुखत होतं. आज तर पाय लय म्हणजे लय दुखत आहेत. आता मग आता आला त्याने दिला फोन आता घेतलाय. म्हटलं काय काढू ब्लॉग. कालचा ब्लॉग अजून नाही केला. आता मग पहिलं कालचा ब्लॉग एडिट करून टाकतो. आताचा ब्लॉग काढतो. सो गाईज आता केला कालचा ब्लॉग एडिट 8-8:30 वाजता. आता अपलोड करून तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात. आता घरी कोणच नाही, सगळे खाली गेलेत मंदिरापाशी आरतीसाठी. खाली पण जाणं होत नाही आहे. एवढा मोठा सण आहे. खाली मंडप वगैरे टाकला आहे. बाहेरच्या आपल्या मंदिरापासली साफसफाई करायची आहे. अजून कशातच काय नाही. सगळ्याचं टेन्शन आलं आहे. आज म्हटलं की बाहेरची साफसफाई करून घ्यावी. उशीर झाला असा झोपलो माझे मला काही सुचलंच नाही. उद्या काय बी करून करावं लागेल आता. सो थांबत जरा ब्लॉग अपलोड करून तुम्हाला भेटतो. सो गाईज केला ब्लॉग आता अपलोड आणि थोड्या वेळ आता टी व्ही बघतो. पाय खूप म्हणजे खूप दुखत आहे. असं उभाच वाटत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट असं पाय सरळ जरी केला तरी ते आकडत होता. मगाशी तर झोपीत पाय 3 वेळा असं उठून बसत होतं. एवढा पाय होत होता. काय करू काहीच कळत नाही आहे. पूर्ण डोकंच फिरलं आहे. तर काही सुचत पण नाही आहे. थोडं मला आता नाही का गाणे वगैरे ऐकतो देवाचे फ्रेश होतो जरा. मला काय होतं आहे माझी मलाच कळत नाही आहे. चढते उगं झोपलो. झोपेने पूर्ण हे झालं. झोप खरंच चांगली नसते पण ते मला काही सुचलंच नाही. फोन असल्यानंतर फोन बघत बसलो असतो. आरण्या फोन घेऊन गेला. मी टी व्ही बघत कधी झोपलो माझीच मला माहीत नाही कारण ते दमल्यामुळे झोपच लागते. आता बसतो थोड्या वेळ. सो गाईज आता अचानकच बघा ना काय होतंय काहीच कळत नाही आहे. नीट एक पण काय हे होत नाही आहे. पाय दुखतोय. आता अचानकच पोट दुखायला चालू झालं आहे. आरिशनं सांगितलं आणि त्याने आनंदीला इनो पितोय. असं वाटतं की ड्रॉइंग काढत बसावं. काय माहिती काय असं वाटतं की आता ड्रॉइंग काढत बसावं. त्याच्या मन तरी रमल. त्याची सुद्धा इच्छा होत नाही. सो आता घेतो ड्रॉइंग कलर आपले काढून आणि बसतो ड्रॉइंग करायला. तुम्हाला भेटतोच थांब. सो घेतले आता सगळं कलर वगैरे काढून आणि आता इथे मी ह्याला सेलोटेप लावतोय. का तर मग परत हे पेज हलतं ना मग त्याच्यामुळे नीट करता येत नाही. आता ते कसं मी सेलोटेप लावून केलं होतं ते एकदम स्थिर राहिलं होतं. मी सेलोटेप सोडलो. मी बिना सेलोटेपचं लावतो ना त्याच्याने तो कागद असं मुरगळत होता आणि त्याच्यामुळे काय झालं हे बघा चेहरा पण ह्या साईडला अर्धा गेला. हा चेहरा नाही का जरा सेंटरला नाही आलं. देवीचं कसं आहे या देवीचं कसं आहे इथे ना सेम नाही का माणसांसारखं असं आणि इथून अशा मिशा आहेत तिथं. सो ते आता बरोबर नाही झालं पण मी त्याला करून घेईल ते.
म्हणून आता सेलोटेप लावतोय, पण आता लावून काय उपयोग नाही. म्हणजे आहे त्याचा उपयोग, पण आधीच लावायला पाहिजे होतं. आधी लावला असतं तर बरं झालं असतं, असं उपयोग. आणि रमतंय ह्याच्यातच मन. डोंगराची झाले लावून. आता ते एकदम परफेक्ट बसलंय बघा. आता याला करतो कलर आणि तुम्हाला दाखवतो थोडंसं. आता फोनमध्ये बघायचं आहे ना, ते व्हिडिओ बंद करतो आणि बघून करतो. म्हणजे थोडंफार बघितलं की नंतर व्हिडिओ चालू करून तुम्हाला दाखवतो. नामजप पण चालू होता, म्हणजे असे कंटिन्यू असतं हातात. आता तर जरा कमी केलं आहे, कारण ते लक्षात राहिलं नाही माझ्या. नाहीतर पण हे सारखं कंटिन्यू असतं नामजप माझं. सो करतो आणि तुम्हाला हे बघा झाले असं अर्धा निम्म कलर. आणि आता जेवण करायचं. सो जेवण्यासाठी जातोय. ह्याला हॉस्पिटलला पण घ्यायचं, तिथं पण जायचं. सो जाऊन येतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळ. सो गाईज आता आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला. मंदिराचा कसं मंडप वगैरे टाकून घेतला, इथला कट्टा पण रेडी झाला. आणि आता हॉस्पिटलवरून आलो. विकनेस आला होता मला. डॉक्टर असं म्हणतो की बरोबर काय झालं तर हे घेऊन आलो. आता इथे नाही दिसणार, घरी जाऊन दाखवतो. आणि गाईज आता आलो डॉक्टरकडून. मानवता डॉक्टरला दाखवायचं. आरीसाठी गेलो होतो, पण मग मम्मी म्हटली की दाखवून घे काय होतं. सांगितलं त्यांना की पाय आकडतोय. मग त्यांनी नाही का ते टेम्परेचर वगैरे चेक केलं तर एकदम विकनेस आला आहे. पण मी नाही तेवढं आता नाव पण आधी कसं सरकायचं गेलं की नाही का झोपून राहायचं, हे करायचं ते करायचं. म्हणजे झोपलो तर ती झोप वेगळी की नाही का सरकायसारखी. करत बसायचं, परत मग रडत बसायचं की ते आता जरा मी घट्ट केलायचं त्याला. आणि मग त्याच्यामुळं त्यांनी गोळ्या पण दिले. विकनेस आलं त्याच्यामुळे म्हटले ORS पण पी. आणि म्हटले की तुझी हेल्थ अशी कशी झाली आहे, तू बघतोय आधीपासून तसंच आहे की वरच्यावर तर अजून खराब होत चालला आहे. टॉनिक चालू करू ते हा करू टॉनिक, परत टॉनिक चालू करायला काय नाही. कारण मला आता भूकच लागत नाही, माझी पूर्ण भूक बंद झाली. नाही तर मी असं आहे ना, मला सारखं काहीतरी खायला लागायचं, सारखं चलत बसायचं काय काय. पण आता सगळं बंद केलं. पण आता हळूहळू खायचं चालू केलं पाहिजे आधीसारखं. पण होतच नाही, इच्छाच होत नाही. मी दिवसात ना आता व्यवस्थित जेवतो तरी एक टाईम, नाही बाकी काय तर असंच खात असतो. रात्रीचं जेवलं तर पोट भरून, नंतर दिवसभर काय खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही. मग मला काय नाही फरक पडत. असं झालं आहे. काय होतं आहे माझी मलाच कळत नाही. मला काय होतं थांबतो, मला भेटलं थोडंच. सो काय आता घेतली गोळी आणि हा मम्मी राहू दे बाबा. आणि आता गाईज खातो गोळ्या. मला ते नको वाटायले. आणि डॉक्टर का अजून काय म्हणतोय तसं नाही ऐकत मी.
कलर करायचं आहे माझं, कसं ते सोडू त्याच्यामुळे. 11 झाले वाटते सगळ्यांचे स्नॅपवर स्नॅप पडतात, 11 झाले की स्नॅपले. काय सुचत नाही, काय असं होतंय माझी मलाच कळत नाही, मलाच काय होतंय एवढं सगळं. पण आता कसं आहे आधीसारखं नाही करायचं, आता सगळं हसून खेळून जगायचं. किती जरी टेन्शन असलं तरी आता आधीसारखं नाही करत असं. जरा आता चेंज केलं स्वतःला, मूव ऑन झालं. आणि आता कलर वगैरे करतो, गोळ्या वगैरे खातो, तुम्हाला भेटतो थोडंच. सो गाईज आता आम्ही झोपतोय. सो या ब्लॉगला इथेच एंड करूयात. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.